सध्या मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। राजकारणात एकमेकांवर टोकाची टीका होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, पण जेव्हा दोन आमदार आमने-सामने येतात आणि वाद थेट एकमेकांच्या बापापर्यंत जातो तेव्हा संपूर्ण राज्यच हादरून जातं। भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शिवसेना उबाटा गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात विधिमंडळाच्या पोर्चमध्ये नेमका काय राडा झाला, एका साध्या लग्नपत्रिकेवरून ही बाचाबाची का झाली, यात नक्की कोणाची बाजू बरोबर आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। या वादाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला सध्याच्या राजकीय स्थितीकडे पाहावं लागेल। मुंबईत 2026चं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून ते पहिल्या दिवसापासूनच अत्यंत वादळी ठरत आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संशय आणि इतर अनेक गंभीर मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज खटके उडत आहेत। या तणावाच्या वातावरणात विधानसभेच्या पोर्चमध्ये ही अनपेक्षित घटना घडली, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। या मोठ्या संघर्षाचं कारण कोणतेही राजकीय विधेयक किंवा धोरण नव्हतं, तर ती होती एक खासगी लग्नपत्रिका। आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह 15 मार्चला होणार आहे। या मंगल कार्याचे निमंत्रण सर्व आमदारांना देण्यासाठी काही खासगी सहाय्यक आणि सरकारी कर्मचारी विधिमंडळ परिसरात या पत्रिकांचे वाटप करत होते। विधिमंडळात अशा प्रकारे पत्रिका वाटणे ही जुनी पद्धत असली तरी याच पत्रिकेवरून वादाची ठिणगी पडली। ज्या बाकांवर आमदाराची उपस्थिती किंवा हजेरी नोंदवली जाते त्या बाकांवर या लग्नपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या। ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव जेव्हा तिथं आले तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांना खासगी कामात व्यस्त पाहून त्यांचा पारा चढला। जाधव यांचा तांत्रिक आक्षेप असा होता की सरकारी पगार घेणारे कर्मचारी विधान भवनाच्या पवित्र जागेत खासगी कामासाठी वेळ कसा देऊ शकतात। याच रागाच्या भरात त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले आणि त्याच ओघात त्यांनी सरकारचा बाप असा उल्लेख केला। भास्कर जाधव जेव्हा कर्मचाऱ्यांना ओरडत होते आणि बाप काढत होते, नेमकं त्याच वेळी भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी तिथे सभागृहात प्रवेश करत होते। जाधवांचे ते जहाल शब्द कल्याण शेट्टींच्या कानावर पडले आणि त्यांना ते प्रचंड खटकले। त्यांनी लगेचच जाधवांना थांबवून जाब विचारला, हे काम इथं खासगी काम कसं आहे? सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? सरकारी नोकर कसं काय हे काम करू शकतात? परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं, तुम्हाला आहे। तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, मग कोणाचा किंवा सरकारचा बाप काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही बाप काढला तरी मीही काढेल। इथूनच या दोन आमदारांमधील शाब्दिक युद्ध खऱ्या अर्थाने पेटले। या वादात दोन महत्त्वाचे पैलू समोर आले आहेत। पहिला म्हणजे विधिमंडळ शिष्टाचार। भास्कर जाधवांचा आक्षेप नियमावलीवर आधारित होता की सरकारी यंत्रणेचा वापर खासगी कामासाठी होऊ नये, पण दुसरीकडे सचिन कल्याण शेट्टी यांनी मांडलेला मुद्दा वैयक्तिक स्नेहाचा होता। कल्याण शेट्टींच्या मते आम्ही विधिमंडळात सर्वपक्षीय आमदार एका परिवारासारखे राहतो, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लग्नपत्रिका देणे ही एक प्रेमाची गोष्ट आहे। पण जाधवांच्या मते हा स्नेह नियमांच्या चौकटीतच असायला हवा। या राड्यानंतर सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट करताना टोला लगावला की कदाचित विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यामुळे भास्कर जाधव आपली चिडचिड अशा प्रकारे बाहेर काढत आहेत। दुसरीकडे भास्कर जाधव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। त्यांनी स्पष्ट केले की तुम्ही सत्ताधारी असाल किंवा मंत्री, पण सरकारी जागेत आणि सरकारी नोकरांकडून असं काम करून घेणे हे अयोग्य आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात बाप काढण्यावरून याआधी अनेकदा वाद झालेत, पण विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारे दोन आमदार भिडल्याने राजकीय संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांच्याही दोन टोकाच्या प्रतिक्रिया येत आहेत। काहींना वाटतंय की भास्कर जाधव यांनी नियमांचा मुद्दा उचलून बरोबर केलं, कारण सरकारी कामात पारदर्शकता हवी, तर काहींना असं वाटतंय की लग्नासारख्या शुभ कार्यात इतका राग करणं आणि अपशब्द वापरणं चुकीचं आहे। विधिमंडळासारख्या ठिकाणी भाषेची मर्यादा पाळली जावी अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त केली जाते। तर हा होता विधिमंडळातील तो गाजलेला पत्रिकावाद। एका बाजूला नियमांची चौकट सांगणारे भास्कर जाधव, तर दुसऱ्या बाजूला भाषेची मर्यादा आणि सौहार्द जपणारे सचिन कल्याण शेट्टी। या वादात नक्की कोण बरोबर आहे हे ठरवणं आता सर्वस्वी तुमच्यावर आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी विधिमंडळात लग्नपत्रिका वाटणं तुम्हाला पटतंय का, की जाधवांनी वापरलेली भाषा ही अति होती? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। हा सविस्तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा टीओडी मराठी।